त्यांचा वाण देऊन त्यांचा जो जो सन्मान असतो तो केला आज बाबांनी आणि ते खूप छान काम करतात। गजानन कीर्तिकर साहेब पण खूप चांगले बोलून गेले, आम्हाला चांगलं मार्गदर्शन करून गेले ते आणि चांगलं आम्हाला मार्गदर्शन पण मिळते। आम्ही इथे राहतो, आम्ही ऐकतो त्यांच्याबद्दल, साहेबांबद्दल खूप छान काम वगैरे त्यांचं चालू आहे। म्हणजे काय सांगाल, हळदी कुंकू समारंभ आहे हिलन गार्डन मध्ये मोठ्या प्रमाणात महिला जमल्यात, काय सांगाल? जय महाराष्ट्र। मी अंधेरी विधानसभातून उपकक्ष प्रमुख ग्राहक संरक्षण मधून बोलते, सो विजाता परब। आज आमरे बाबांनी इतका मोठा प्रोग्राम ठेवला, त्याच्यात गजानन भाऊ आले होते, छान प्रोग्राम झाला, चांगले मॅचेस ठेवले त्यांनी, खूप सारे त्यांच्यासाठी बक्षिसं ठेवले। आज त्यांनी खूप मोठं म्हणजे महिलांना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हँडल केलं, खूप खुश ठेवलंय, त्यांचा वाण देऊन त्यांचा जो जो सन्मान असतो तो केलाय आज बाबांनी आणि ते खूप छान काम करतात। गजानन कीर्तिकर साहेब पण खूप चांगले बोलून गेले, आम्हाला चांगलं मार्गदर्शन करून गेले आणि पुढे अजून कार्यक्रम होत राहतील त्यांच्या मार्फत। अजून काय बोलायचं त्यांच्याबद्दल? महिलांसाठी हळदी कुंकूचा मान, हळदी कुंकूचं वाण खूप महत्वाचं असतं। एक स्वतः महिला म्हणून या पद्धतीने जेव्हा वाटप होतं किंवा मग कार्यक्रमासाठी जातात त्या प्रकारे कशा बोलत? खूप छान वाटतं, म्हणजे जो महिलांचा जो आम्हाला एक सुवासिनीचा जो वाण असतो ना, तो आम्हाला दिल्याचा खूप आनंद असतो आणि ते बाबाने आम्हाला खूप छान प्रकारे दिले, खूप सगळे आनंदात आहे आणि खूप असे आवर्जून बायका आलेल्या आहेत। त्यांना स्पेशली म्हणजे बाबांचं तर नाव आहेच, प्रश्नच नाही, त्यांना त्यांच्यासाठी पण आले आणि एक हा जो सुवासिनीचा वाण आहे तो घेण्यासाठी तर आलेल्याच आहे। ते आम्हाला खूप छान वाटलं आम्हाला। नमस्कार, मी नागेश कजरोंडे, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या मी आहे हिलन डिबेलो गार्डन मध्ये आणि या ठिकाणी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन केलं आहे। शिवसेना प्रमुख हिंदुत्व सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे माजी नगरसेवक पांडुरंग सोमा आमरे यांच्या वतीने या ठिकाणी हळदी कुंकूचा मान, हळदी कुंकूचं वाण घेण्यासाठी त्या महिला आलेल्या आहेत। स्थानिक महिला त्या माझ्यासोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या कसा होता अनुभव, कशा प्रकारे या हळदी कुंकू समारंभाचं आयोजन होतंय इतर ठिकाणी सुद्धा आणि या ठिकाणी सुद्धा, आणि त्यांच्या मनात काय भावना आहेत। मॅडम काय सांगाल, आज हळदी कुंकूचा वाण, हळदी कुंकूचा मान घेण्यासाठी तुम्ही आलात, कसा होता आयोजनाचं, या सगळ्या आयोजनामध्ये काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? कार्यक्रम म्हणजे एकदम व्यवस्थित तुझं ठेवला आहे आणि सगळ्या बायका सगळ्या उत्साहाने आल्या आहेत आणि हळदी कुंकूचं वाण हे म्हणजे सुवासिनीसाठी खूप चांगलं महत्वाचं असतं। आम्ही सगळे कामं घरात करून 1 तास अगोदर येऊन बसलोय, कार्यक्रम व्यवस्थित झाला आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित कार्यक्रमात म्हणजे काही वस्तू पण व्यवस्थित जागेवर येऊन भेटल्या आहेत। वस्तू पण वेळेवर जागेवर येऊन भेटलेलं ते महत्वाचं, कारण मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी जेव्हा जेव्हा हळदी कुंकू समारंभाचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी गडबड गोंधळ आणि जो आहे तो वेगळा प्रकार होण्याचं हे 100% ठरलेलं असतं। माझ्यासोबत अजून एक महिला। मॅडम काय सांगाल, शिवसेनेचे माजी नगरसेवक पांडुरंग सोमा आमरे यांच्या वतीने तुमचा परिचय आहे का, तुम्ही ओळखता का फक्त हळदी कुंकाचं आयोजन आहे म्हणून फक्त वाण घ्यायला पोहोचतात? नाही, ओळखते मी इकडेच आहे, राहते आणि छान आयोजन केलेलं आहे आणि साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आम्ही आधी आलो होतो, खूप वेळ बसलो, ऐकलं, थोडा लेट झाला पण ठीक आहे, व्यवस्था खूप चांगली आहे। सगळ्यांनी आम्हाला व्यवस्थितरित्या हळदी कुंकू दिलंय, सगळं वाण दिलं, व्यवस्थितरित्या म्हणजे झालेलं आहे। पांडुरंग आमरे साहेबांबद्दल काय सांगेल, कारण जेव्हापासून ते माजी नगरसेवक पुन्हा एकदा राजकारणात आले अजून इतर पद्धतीने त्यांच्याकडून काम होते का, लोकांची सेवा होते का? हो, व्यवस्थितरित्या होते आणि चांगलं आम्हाला मार्गदर्शन पण मिळते। आम्ही इथे राहतो, आम्ही ऐकतो त्यांच्याबद्दल, साहेबांबद्दल खूप छान काम वगैरे त्यांचं चालू आहे। म्हणजे तुम्ही काय सांगाल मॅडम, कसा होता अनुभव, कारण मोठ्या प्रमाणात जेव्हा महिला एकत्र येतात म्हणजे 4 पेक्षा जास्त महिला गोंधळ होणं हे स्वाभाविक आहे, नक्की ठरलेलं असतं, पण या ठिकाणी बघितलं आयोजन नियोजन ज्या पद्धतीने झालंय कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाही। अजूनही सुद्धा मागे कॅमेरामॅनला विनंती करतो, दाखवू शकता या ज्या आयोजकांच्या महिला आहेत, कार्यकर्त्या ज्या त्या पहिले प्रत्येक महिलेला त्याच ठिकाणी जाऊन आपलं वाण देतात, त्याच्यामुळे बघू शकता सगळ्या महिला जागेवर आहेत, कोणीही आपल्या जागेवर उठलेले नाहीत। कसा होता अनुभव इतर हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये आणि या हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये? नाही, इकडचा कार्यक्रम फारच सुरेख झालेला आहे आणि साहेबांबद्दल तर काय बोलण्यासारखं तर भरपूर आहे, कारण ते खूप चांगले कार्यकर्ते आहेत आणि एक ते सुहासिनीचं हे वाण म्हणजे देणं म्हणजे घेणं एक खूप आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे।